मित्रहो नमस्कार. मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. एक साधा विषय मला तुमच्या समोर मांडायचा आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या छत्रपती शिवरायांचा सन्मान अपमान हा विषय सातत्याने येतोय. खूप सातत्याने येतोय. मला शिवरायांच्या आयुष्यातील 3 महत्त्वाचे गुण आपल्या समोर मांडायचे आहेत. म्हणजे शरद पवार असा दावा करतात की शिवरायांचा सन्मान या महाराष्ट्रात ठेवला जात नाही. उद्धव ठाकरे असा दावा करतात की शिवरायांचा सन्मान या महाराष्ट्रात ठेवला जात नाही. मला कोण काय बोललं, कोण काय ट्विट केले हे दाखवायचं नाहीये. अजिबात दाखवायचं नाही. आपण आज जरा मुद्द्यांवर बोलूया. मुद्द्यांवर म्हणजे शिवरायांचा अपमान म्हणजे काय, शिवरायांचा सन्मान म्हणजे काय, शिवरायांचं अनुकरण म्हणजे काय. आपण नेहमी म्हणतो शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांची 8वावी कीर्ती, हे सगळं 8वावं 60वावं आणि ते पुढे द्यावं हे आपण सातत्यानं बोलत आलेलो आहोत. पण छत्रपती शिवरायांचा खऱ्याखुऱ्या अर्थाने सन्मान करायचा असेल तर तो काय असतो, तो कशा स्वरूपाचा असतो हे जरा नीट समजून घेतलं पाहिजे. म्हणजे शिवरायांच्या आयुष्यातील 3 महत्त्वाचे गुण मला तुम्हाला सांगायचे आहेत. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा गुण म्हणजे छत्रपती शिवरायांनी कोणालाही जहागिरी दिली नाही. वतनदार नावाची ही कन्सेप्टच शिवरायांनी बाद केलेली होती. तिथे वेतनदार ही कन्सेप्ट आणलेली होती. वतनदार आणि वेतनदार या संकल्पनेत शिवरायांनी खूप मोठा भेद केला होता. एकदा जहागिरी दिली, लोकांना वतनदार केलं, लोकांना वतन बहाल करू लागलो की गडबड होते हे शिवरायांनी स्पष्टपणे दाखवून दिलं. त्यांनी आयुष्यात कोणालाही वतन दिली नाहीत. शिवरायांच्या आयुष्यातील दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? शिवरायांनी आपल्या आयुष्यात एकही महाल बांधला नाही. किल्ले खूप बांधले, रायगड उभा केला, तोरणा उभा केला, असे कितीतरी किल्ले शिवरायांनी उभे केले, पण महाल उभे केले नाहीत. महाल आणि किल्ले यातला फरक तुम्हाला कळायचा असेल तर जरा राजस्थानला जाऊन बघा. राजस्थानामध्ये अनेक राजवाड्यांनी आपली महालं उभी केलेली आहेत. खूप मोठी मोठी ऐश्वर्य संपन्न महालं उभी आहेत. गुजरातेत तसंच सापडेल. कोणत्याही राज्यात जा, तिथल्या राजांनी आपापल्या सोयीसाठी महालं उभी केली आहेत. पण शिवरायांनी कधीही आपल्या राज्यात स्वराज्यात महाल उभा केला नाही. जेवढी राहण्यासाठीची गरज आहे ना तेवढंच उभं करायचं हा शिवरायांच्या आयुष्यातला दुसरा महत्त्वाचा गुण होता. म्हणजे केवळ राज्यकारभाराच्या सोयीसाठी जे काही करता येईल तेवढंच करायचं, एवढंच शिवराय करतोय. शिवरायांच्या आयुष्यातला तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा गुण होता ते म्हणजे शिवरायांनी आयुष्यात कधीही बाई नाचवली नाही, बाई नाचवली नाही. उलट नाचविणाऱ्या आणि नाचविणाऱ्या माणसांना शिवरायांनी शिक्षा दिलेल्या आहेत. आठवतंय रांजाच्या पाटलाचे हात पाय कलम करून त्याचा चौरंगा केला होता. बाईच्या अब्रूवर हात शिवरायांनी कधीच मान्य केला नाही. त्याचा चौरंगा केला, भलेही तो नातेवाईक असला तरीही त्याला शिक्षा दिलीच. आपल्या दारात शत्रूची दुहिता, शत्रूची भार्या आल्यानंतर तिला सन्मानानं साडी चोळी करून पाठवा असं सांगणारे वीर शिवरायच होते. आता मी हे 3 गुण तुम्हाला सांगितलेत आणि या 3 गुणावर आत्ताच्या राज्यकर्त्यांना आपण पडताळून बघणार आहोत. मग सांगायचंय शिवरायांचा सन्मान की शिवरायांचा अपमान, मग बोलायचंय त्यावरती. तुम्हाला एक साधं गणित सांगतो. छत्रपती शिवरायांचा पहिला गुण कोणता? शिवरायांनी कुणालाही जहागिरी दिली नाही, वतनदार निर्माण केले नाहीत. आता काय होत आहे? वेगवेगळ्या ठिकाणी हे सगळे वतनदारच निर्माण होत आहेत ना. एक एक असे वतनदार ज्यांनी आपल्या जिल्ह्यात तालुक्यात आपली जहागिरी कायम ठेवली आहे. या माणसांनी सांगायचं का की शिवरायांचा सन्मान आणि अपमान काय असतो? अहो, जिथे वतनदारी बहाल न करणं हा शिवरायांनी सगळ्यात महत्वाचा गुण मानला होता, तिथे नव्या राजकारणात एकेकाला वतन आणि जहागिऱ्या निर्माण करून दिल्या जात आहेत. कोणी कारखान्यांचा प्रमुख होतोय, कोणी साखर संघाचा प्रमुख होतोय, कोणी दूध संघाचा प्रमुख होतोय, कोणी आपलं कुठे काय चालवतंय. म्हणजे एक राज्य शिखर बँक एकाच्या ताब्यात, राज्य सहकार संघ एकाच्या ताब्यात, एखादी शिक्षण संस्था एकाच्या ताब्यात. म्हणजे कोणी शिक्षण सम्राट, कोणी सहकार सम्राट, कोणी साखर सम्राट, कोणी दूध सम्राट, कोणी जलसम्राट, कोणी सिंचन सम्राट. अहो, इथे मंत्रीपद सुद्धा एकाच प्रकारची कायम वर्षानुवर्षे मिळत आलेली आहेत. म्हणजे तुम्ही बघा, पद्मसिंह पाटलांच्याकडे असलेली मंत्रीपदं सातत्यानं पाटबंधारे विभाग हा त्यांच्याकडेच असायचा, सिंचन विभाग हा विशिष्ट व्यक्तीकडेच असायचा. म्हणजे हे सगळं अशा वतनदाऱ्या बहाल करण्याची प्रक्रिया आजतागायत चालू आहे. या सगळ्या मंडळींनी शिवरायांचा अपमान झाला याची ओरड करण्याचं कारण तरी काय? जरा दुसरा मुद्दा आपण बघूया. छत्रपती शिवरायांच्याच राज्यकारभारामध्ये कधीही महाल बांधले गेले नाहीत.
अहो कन्सेप्ट काय सुंदर होती ना ती, काय सुंदर संकल्पना होती. शिवरायांनी महाल न बांधण्याचं कारण असं होतं की स्वतःच्या व्यक्तिगत आयुष्यातल्या सुखाच्या क्षणांवरती खर्च करण्यासाठी वेळ आणि पैसा होताच कुठे राजांच्याकडे. जो पैसा खर्चायचा होता, जो निर्माण करून खर्चायचा होता, तो रयतेच्या कल्याणासाठी खर्चायचा होता. पण इथे एकेकांच्या बंगल्याची नावं, विस्तीर्ण बंगल्यांची नावं आठवली ना की मग कळतं यांनी शिवरायांच्या याच कल्पनेला किती महत्व दिलेलं आहे. म्हणजे पुण्यात एक, गावात एक, मुंबईत एक असे अनेकांचे बंगले उभारले. जाऊ द्या, मला नाव नाही सांगायची, ती नावाची यादी तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की पूर्ण करणार आणि करत राहा. त्यांनी सांगायचं का की शिवरायांचा राज्यामध्ये अपमान होतो आहे किंवा नाही? मी पहिल्यांदा म्हटलंय, मी कोणत्याही ट्विटवर, वाक्यांवर जाणार नाहीये. मी फक्त छत्रपती शिवरायांच्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पनेवर महाराष्ट्र चालतो आहे का हे तपासायची गरज निर्माण झालेली आहे. मुद्दा तिसरा, छत्रपती शिवरायांनी आपल्या आयुष्यात शौक फरमावले नाहीत. बाई नाचवली नाही, बाई नासवली नाही. उलट तिच्या चारित्र्याची कायम जपणूक केली आहे. असं उत्तुंग आणि महान कार्य छत्रपती शिवरायांचं होतं. आजच्या राजकारणात काय होत आहे? कोणाकोणावर आरोप येतो, कोणाकोणावर आरोप आहेत, किती मंत्र्यांवर आरोप आहेत, किती कार्यकर्त्यांच्यावरती आरोप आहेत. याचं लफडं, त्याचं लफडं, त्या स्वप्ना पाटकरचं प्रकरण वेगळं, अजून कुठलं प्रकरण वेगळं, करुणा प्रकरण वेगळं, हे प्रकरण वेगळं, ते प्रकरण वेगळं, 56 प्रकरणं तरी सापडतील. आणि हीच माणसं मोठ्या नाका कांदे सोलत दावा करतायत की आम्ही छत्रपती शिवरायांचे खरे वारसदार आहोत. शिवरायांचा वारसदार हा कर्माने होत असतो, विचाराने होत असतो, कर्तव्याने होत असतो. आपण तशा स्वरूपात शिवरायांचे वारसदार आहोत का हे तपासलं पाहिजे. हे तपासणं कधीच जमलं नाही. म्हणजे मी जे 3 वेगळे गुण तुम्हाला सांगितलेत ना, त्या 3 गुणांच्या कसोटीवर तपासायचं ठरलं तर एकही व्यक्ती तुम्हाला असा वारसदार म्हणून सापडणार नाही. आणि हीच माणसं गोंधळ घालतायत शिवरायांच्या अपमानावरती. यांनाच अपेक्षा आहे शिवरायांच्या सन्मानाची. म्हणजे हे सगळं कसं आहे माहित आहे का, की तुम्ही कराल तर ते पाप आणि आम्ही केलेलं असेल तर ते मात्र पुण्य, असंच गृहीत धरायचं आणि असंच वागायचं. या 3 मुद्द्यांच्या आधारावर तुमच्या गावातला पुढारी तुम्ही तपासून बघा. त्यात तुम्हाला ओके सापडला तर तो छत्रपती शिवरायांचा खराखुरा मावळा समजा. त्यालाच शिवरायांच्या सन्मानाविषयी बोलण्याचा अधिकार आहे असं समजा. अन्यथा त्याचं तोंड आपण गप्प करू शकतोच. नमस्कार.